मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापन म्हणजे व्रताची योग्य पद्धतीने सांगता करणे. उद्यापनाच्या दिवशी सकाळी पूजेनंतर किंवा संध्याकाळी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या वेळी केले जाते. उद्यापनाच्या दिवशी पहाटे लवकर उठावे, स्नान करून शुद्ध व्हावे आणि नेहमीप्रमाणे रोजची पूजेची तयारी करावी. ज्याप्रमाणे दर गुरुवारी महालक्ष्मीची मांडणी, कलश स्थापना, मुखवटा, मूर्ती केली जाते त्याप्रमाणे मांडणी केली जाते. व्रताचा पूर्ण करण्याचा संकल्प जो आपण केलेला असतो तर तो संकल्प आपल्याला सोडायचा असतो. महालक्ष्मीची विधिवत पूजन करावे, महालक्ष्मीची व्रतकथा वाचावी, आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि महालक्ष्मी व्रताचं उद्यापन हे आपल्याला करायचं असतं. मार्गशीर्ष महिन्यातील 2025 मधील शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेला आहे. या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. जर एखादा तुमचा गुरुवार गेलेला असेल तर उद्यापन कसे करावे, एकही गुरुवार तुम्ही केला नाही तरीही उद्यापन कसे करावे, उद्यापन करण्याची योग्य पद्धत काय याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात प्रथम आपण बघूया ज्यांनी एकही मार्गशीर्ष गुरुवार केला नाही तरीही त्यांनी उद्यापन कसे करावे. बघा काय होतं, सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ते शक्य होत नाही की आपण गुरुवारचा उपवास करावा, पूजा करावी. पण प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडनंही देखील आपल्या आई लक्ष्मीची सेवा व्हावी, आपल्याकडनंही काहीतरी पुण्य घडावं. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यासाठी सुवासिन महिलेला तुम्हाला काहीतरी दान जे आहे तर ते करायचं आहे. आता मग तुम्हाला हे कसं करायचं आहे बघा. सर्वात प्रथम तुम्हाला आपली रोजची काही घरातली जी देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे. देवी लक्ष्मीला तुम्ही अभिषेक करा. त्यानंतर काहीतरी गोडधोड पदार्थ घरामध्ये बनवा. त्यामध्ये खीर जर तुम्ही तांदळाची केली तर अतिशय उत्तम, नाही तर जे काही भाजी भाकरीचा नैवेद्य तुम्ही घरात बनवलेला असेल तो बनवला तरीही चालेल. एखादी सुवासीन आपल्या घरामध्ये बोलवा. 1, 5, 3, 7, 11 तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे पद्धतीने बोलावता येतील त्या पद्धतीने बोलवा. त्यानंतर त्या सुवासिनीला तुम्हाला त्यांचे पाय जे असतात तर ते धुवायचे आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. काहीतरी घरामध्ये जो काही गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असेल तो खाण्यासाठी द्यायचा आहे. नाही खाण्यासाठी द्यायचं तर साखर तरी हातावरती द्या आणि काहीतरी भेटवस्तू म्हणून एखादं फळ तुम्ही देऊ शकता. मग केळी असेल किंवा इतर कोणतं फळ असेल तर ते फळ तुम्ही त्यांना त्यांच्या ओटीमध्ये द्या. अशा पद्धतीने ज्यांनी एकही गुरुवार केलेला नाहीये तर त्यांनी उद्यापन करा. आता त्यानंतर आपण बघूया की ज्यांनी गुरुवार केलेले आहेत तर त्यांना उद्यापन कशा पद्धतीने करायचंय. ज्यांचे 4ही गुरुवार पूर्ण झालेले आहेत तर त्यांनी उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे बघा. आपल्या घरी किमान 5, 7, 9 किंवा यथाशक्तीनुसार सुवासिना किंवा कुमारिकांना सायंकाळी हळदी कुंकवासाठी आणि जेवणासाठी अवश्य असल्यास आमंत्रित करावे. घरी आलेल्या सुवासिनींचे महालक्ष्मीच्या रूपात जयघोषात स्वागत करावे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे, त्यांचे पाय धुवावे, त्यांना हळदी कुंकू लावून अक्षदा व्हाव्यात. व्रताच्या पूजेमध्ये जे फळ ठेवले होते त्याचा प्रसाद नैवेद्य त्यांना वाटावा. प्रत्येक सुवासिनीला मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या पुस्तकाचे एक प्रत आणि एखादे फळ भेट म्हणून द्यावे. त्यांना जेवण दिले शक्य असेल तर द्या, नाही शक्य तर नाही दिले तरी चालेल. महालक्ष्मीला हात जोडून कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य कायम राहू दे अशी प्रार्थना करावी. देवीला निरोप देताना पुनरागमन असे 3 वेळा बोलून कलश यंत्र थोडे हलवावे. कलशातील पाणी घरातील तुळशी वृंदावनात किंवा अन्य शुद्ध ठिकाणी टाकावे. कलशावरील आंब्याच्या पानांना घराच्या 4 दिशांना ठेवावे. समृद्धीसाठी दुसऱ्या दिवशी ती पाने स्वच्छ ठिकाणी विसर्जित करावी. कलशावरील नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा शक्य नसल्यास स्वच्छ खड्डा करून जमिनीत टाकावा. काही ठिकाणी हा नारळ प्रसाद म्हणून खाल्ला जातो. कलशातील तांदूळ अक्षदा काढून आपल्या तिजोरीत धन ठेवण्याच्या ठिकाणी किंवा धान्याच्या डब्यात ठेवा. पूजेतील दक्षिणा पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला, ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान करा. जर तुम्ही सर्व गुरुवार करण्याचे ठरवले होते पण काही कारणास्तव फक्त एकच गुरुवार व्रत करू शकला, बाकीचे गुरुवार
राहिले असतील तर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी पूर्ण विधिवत पूजा मांडावीची आहे. देवीसमोर हात जोडून व्रत पूर्ण न करू शकल्याबद्दल मनापासून क्षमा मागा. व्रत खंडित झाले असेल तरी तुम्ही संकल्प पूर्ण करण्यासाठी उद्यापनाचा विधी पूर्ण करावा. यामुळे तुम्हाला अपूर्ण व्रताचे दोष लागत नाहीत. पुढील वर्षी व्रत पूर्ण करण्याची इच्छा शक्ती मिळते. काही जण फक्त एकच व्रत करत असल्यास त्या वर्षी औपचारिक उद्यापन न करता साधी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करतात. पुढील वर्षी पूर्ण व्रत करून मगच उद्यापन करा. अशा पद्धतीने आपल्याला व्रताचे उद्यापन जे आहे तर ते करायचं असतं. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील एकही गुरुवार व्रत केले नसेल तर औपचारिकता म्हणून उद्यापन केले जात नाही, कारण व्रत पूर्ण झालेले नसते. तुम्ही शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवटच्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरी महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करावी, व्रतकथा वाचावी, सायंकाळी किमान 5-7 सुवासिनींना बोलून हळदी कुंकू लावावे, प्रसाद द्यावा. त्याचबरोबर शेवटी कलश उतरवून त्यानंतर पूजेच्या सामान्याची विल्हेवाट लावावी. या दिवशी तुमचा उपवास नसला तरी तुम्ही पूजेची मांडणी आणि हळदी कुंकू समारंभ करू शकता. हे कृत्य व्रताचे उद्यापन नसून महालक्ष्मीच्या कृपेसाठी केलेली पूजा आणि सांगता आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे जे काही व्रताचे उद्यापन आहे तर ते करायचं. एखादा गुरुवार तुमचा गेला असेल तरी उद्यापन करा. एकही गुरुवार गेला नसेल तरीही उद्यापन तुम्ही करू शकता. ज्यांचा एखादा गुरुवार गेला आहे तर त्यांनी अशाने एक एक्स्ट्रा गुरुवार पकडला तर अतिशय उत्तम. पण ज्यांना नाही पकडायचा त्यांनी अशा पद्धतीने उद्यापन जे आहे तर ते केलं तरीही तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळेल.